प्रेक्षकांनो, आजचा भाग जबरदस्त दाखवला आहे त्यांनी. CCTVमध्ये विक्रांतला पाहिल्यानंतर शौर्यच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते. शौर्यने स्वतः विक्रांतचा सगळ्यांसमोर पर्दाफाश केला आहे. अख्खं शिर्के कुटुंब तीर्थासाठी शगुन घेऊन येताच जहागीरदारांच्या घरी आजीने स्वतः तो साखरपुडा मोडल्याचं जाहीर करून शिर्क्यांना त्यांची लायकी दाखवून दिले, घरातून हाकलवून दिले. नराधम विक्रांतचे उलटी गिनती सुरू झाले, कारण हुलबुट्याच्या सांगण्यावरून ऊर्जाने सुद्धा त्याच्या विरोधात FIR दाखल केला आहे. म्हणजे हा पठ्ठ्या आता दोन्ही बाजूनी अडकलाय. पण शौर्य त्या विक्रांतचा पर्दाफाश नक्की करतोय तरी कसा? आजीने साखरपुडा मोडल्याचं जाहीर केलं आणि हर्षवर्धनने ते मान्य केलंय का? नक्की काय घडलं असेल पाहणार आहोत, तेही आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, भाग कसा वाटतो कसा नाही ते कमेंट करून सांगत चला. तुमचं मत जास्त महत्त्वाचं आहे. त्यातच तुम्ही आपल्या व्हिडिओला हाईप पॉईंट द्या. बघूयात मग आजचा भाग. हा भजन इथे काय करतोय? इथे नेमकी ऊर्जा नको यायला, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. शौर्याच्या मनात विचारांची खळबळ माजलेली असते. तेव्हाच भजन आता पाटेकरांच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न करतो खरा, पण तो असफलच ठरतो. कारण जसं ऊर्जाला वॉचमॅननं अडवलं होतं तसंच तो भजनला सुद्धा खेकसतो. ओ, काय ताकचाक चालू आहे तुमची? तेव्हा भजन चौकशी करतो की तुमच्या इथे CCTV वगैरे आहे का? आता शौर्य विचार करतो की CCTV हा इतकी सगळी चौकशी का करतोय? जेव्हा शौर्याचं सुद्धा लक्ष जातं तर तिथे कोणताही CCTV नसतोच. तो वॉचमॅन त्याच्यावरती वचकतो, दिसतोय का कुठे CCTV? हे बघा, हे कर्नल साहेबांचं घर आहे. त्यांच्या परवानगीशिवाय इथे त्यांना आलेलं चालत नाही. तुम्ही इथून निघून जा, नाहीतर ते गोळ्या झाडतील. आता त्याची पळताभुई थोडी होते. घाबरतो आणि पटकन गाडीला किक मारून तो तसाच निघून जातो. आता कुठे शौर्याच्या जीवात जीव येतो. गाडीमागे लपलेला शौर्य बाहेर निघतो. समोरून रिक्षा येते. शौर्य थोडासा घाबरलेला असतोच, पण जेव्हा रिक्षातून उतरताना ऊर्जाला पाहतो तेव्हा कुठे त्याची बेचैनी दूर होते. तो पटकन गेट उघडतो, ऊर्जाला आतमध्ये घेतो. ऊर्जा त्याला विचारते की काय झालं? शौर्य विचारतो की हुलबुट्टे येतात ना? तेव्हा ऊर्जा सांगते की हो, पंचांना घेऊन येतातच आहेत. अरे पण तू इतका घाबरलेला काय आहेस? तेव्हा शौर्य तिला धक्कादायक बातमी देतो की अगं ऊर्जा, हर्षवर्धन जहागीरदारांचा असिस्टंट इथे आला होता CCTV चेक करण्यासाठी. ऊर्जा धक्क्याने विचारते की काय? आणि त्यांचं लक्ष जेव्हा CCTVकडे जातं, ऊर्जा म्हणते की शौर्य, अरे इथून तर CCTV गायब आहे. वॉचमॅन येऊन त्यांना माहिती देतो की कर्नल साहेबांनी मला कालच CCTV काढायला सांगितलंय. ते मला म्हणाले की मी जेव्हा सांगेल तेव्हाच तो लाव. तेव्हा शौर्य म्हणतो की कर्नल साहेबांचं कामच आहे ना ते, आलेलं संकट जोखायचं. ऊर्जा आता मनातच आनंद साजरा करते. शौर्य, आपण कर्नल साहेबांमुळे वाचलोत. पण शौर्य तिला सांगतो की आपल्याला आता खूप सावध राहावं लागेल, कारण इथे CCTV आहे. बहुतेक ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचली असेल. ऊर्जा शौर्याला सांगते की कर्नल साहेबांनी सगळं ठीक केलंय, मग सगळं ठीक आहे, चल. ती आत निघून जाते. पण शौर्य अजूनही खूपच अस्वस्थ असतो आणि त्याला त्रास होणंही साहजिक आहे. प्रश्न त्याच्याही बहिणीच्या जीवाचा आहे, आयुष्याचा आहे. मंग्या ऊर्जाला हाका मारतच पूर्वाकडे येतो. काकू, ऊर्जा कुठे हो? तेव्हा पूर्वा त्याला हसून सांगते की मंग्या, अरे ऊर्जा यावेळी घरी असते तर का कधी, पण तुझं काही काम होतं का तिच्याकडे? तेव्हा मंग्या म्हणतो की काय ना हो, माझ्या मित्राचं मोबाईलचं दुकान आहे ना, मग प्रॉब्लेम ऊर्जाचा नाही आहे, तिच्या मोबाईलचा आहे. मी मस्त त्या मोबाईलला ना स्क्रीन गार्ड लावून देतो. मला सांगा की घरी कधी येणार आहे ते? तेव्हा पूर्वा म्हणते की काही माहीत नाही, तिचं काम झालं की येईलच किती. आता मंग्या गुपचूप तोंड बंद ठेवून जायचं, निघायचं ना. जाता जाता आग लावूनच जातो. पूर्वाला तो विचारतो की काकू, ऊर्जा त्या शौर्यसोबत तर नाही आहे ना? तेव्हा पूर्वा विचारते की नाही रे, म्हणजे ती पद्माच्या केसमध्ये काहीतरी माहिती मिळणार आहे म्हणून गेली होती. पण तू असं का विचारतोयस?
तेव्हा मंग्या हसत सांगतो की हल्ली त्याच्याचसोबत जास्त असते ना ती, म्हणून विचारलं. आता पूर्वाला ते खटकता. मंग्याला ती सांगते की अरे येईल ती, तसं काहीच नाही आहे. आणि शौर्यसोबत ती गेली नाही आहे. मला म्हणाली ती की पद्माच्या केसमध्ये महत्त्वाचा पुरावा मिळतोय, तोच आणायला गेली आहे ती. ती आली ना की तू येऊन घेऊन जा तिला मोबाईलच्या दुकानात काय ते. तेव्हा तो हसत म्हणतो की ठीक आहे. तो तर निघून जातो, पण हिच्या मनात आता वेगळेच संशयाचे पाल चुकचुकते. आज हा मंग्या बोललाय, उद्या बाकीचे सगळेच जण बोलतील. या शौर्य प्रकरणाला आळा तर घालावाच लागेल. पूर्वा मनातच विचार करते. शौर्य ऊर्जा दोघेही त्याच चहाच्या स्टॉलपाशी भेटतात, बसलेले असतात. शौर्याच्या मनातली घालमेल काही केल्या कमी होत नसते. त्याला राहून राहून सतत विक्रांतचा तो व्हिडिओ आठवत असतो आणि त्याच्या नजरेसमोर फक्त तीर्थाचा चेहरा असतो. काय करावं, हे सगळं कसं थांबवावं, काहीच सुचत नसतं. ऊर्जा त्याला चहात देते. ऊर्जा त्याला विचारते की काय झालं. हे बघ, आल्यापासून तू गप्प गप्पच आहेस. शौर्य तिला म्हणतो की काहीच नाही. तेव्हा ऊर्जा म्हणते की काही कसं नाही आहे. पाटेकरांच्या बंगल्यातून निघाल्यापासून मी बघते की तू शांतच आहेस. नक्कीच तुझं काहीतरी बिनसलंय. तेव्हा शौर्य म्हणतो की सांगितलं ना काहीच नाही आहेस. तेव्हा ऊर्जा म्हणते की काहीच कसं नाही आहे. अरे आपल्या हाती पद्माच्या केसमधला इतका मोठा पुरावा लागला आणि तरीही तू अस्वस्थ आहेस. जेव्हापासून पाटेकरांच्या बंगल्यात तू त्या विक्रांतचा व्हिडिओ बघितलाय ना, तेव्हाचपासून तुझं काहीतरी बिनसलंय. शौर्य धक्क्याने तिच्याकडे बघतो आणि पुन्हा सांगतो की म्हटलं ना काही नाही आहे. ऊर्जा त्याला म्हणते की शौर्य, मी तुला इतकं तरी ओळखते, नक्कीच तुझं काहीतरी बिनसलंय. शौर्य मनातच विचार करतो की आता ऊर्जाला कसं सांगू की ज्या विक्रांतचा व्हिडिओ मी पाहिलाय त्याचंच माझ्या बहिणीशी लग्न ठरलंय ते. ऊर्जा त्याला विचारते की सांगतोयस ना शौर्य. तेव्हा शौर्य दुसरीच गोष्ट तिच्याशी बोलतो. मला ना थोडं टेन्शन आलं आहे. म्हणजे ऊर्जा, हर्षवर्धन जहागीरदाराचा माणूस पाटेकरांच्या बंगल्यापर्यंत पोहोचला होता. पाटेकर साहेबांनी तो CCTV वेळीच काढला म्हणून आपण वाचलो आहोत, पण धोका अजून टळलेला नाही आहे. जोपर्यंत तो पुरावा आपल्याकडे आहे ना, तोपर्यंत तो सेफ आहे. पण आपल्याला खूपच सावध राहावं लागेल. आता शौर्याच्या बोलण्यातही तथ्य असतं, कारण हर्षवर्धन खूप पोहोचलेली चीज आहे. मध्येच तो काहीही करू शकतो. ऊर्जा विचारते की म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की हर्षवर्धन जहागीरदार हा पुरावा नष्ट करू शकतो. शौर्य म्हणतो की राईट. आपल्या दोघांनाही आता जो पुरावा कोर्टात सादर होत नाही तोपर्यंत खूपच सांभाळून ठेवावा लागेल. ऊर्जा म्हणते की अगदी बरोबर बोलतोयस तू. शौर्य सांगतो की इन्स्पेक्टर हुबुट्रेशी बोलून पुढे सगळं नीट कसं करता येईल याचा विचार करावा लागेल. तेव्हा ऊर्जा म्हणते की तू ना काळजी करूच नकोस. इन्स्पेक्टर हुबुट्रे आता सगळं काही नीटच करणार आहेत, कारण त्या दिवशी कोर्टात त्यांचा जो अपमान झाला ना, त्यामुळे ते आता स्वस्थ बसणार नाही आहेत. आणि इन्स्पेक्टर हुबुट्रे मला म्हणालेही होते की त्यांचा प्लॅन ऑफ ॲक्शन तयारसुद्धा आहे. आता बघच तू, सगळं काही आपल्या बाजूने चांगलंच घडेल. इतक्यात तो चायवाला विचारतो, मॅडम खारी देऊ का. ऊर्जा सांगते की नाही नको. शौर्य, आलेच मी पैसे देऊन, असं सांगून ती पैसे द्यायला जाते. शौर्य मनातच विचार करतो की ऊर्जा तुझ्यासाठी पुरावा महत्त्वाचा असेल, पण माझ्यासाठी माझ्या बहिणीचं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. मला आता लवकरच विक्रांतचा पर्दाफाश करावाच लागेल. इकडे जहागीरदारांच्या घरी साखरपुड्याच्या आधीची लगबगसुद्धा सुरू झालेली असते. तीर्थासाठी घरातल्या बायकांसाठी सर्वजण साड्या चूज करत असतात. तेव्हा दिव्या एक साडी दाखवते, पण विजयाला ती आवडत नाही. आणि विजया जी साडी दाखवते, मुद्दामच दिव्या विचारते की हो आई, किती सुंदर आहे ना, माझ्यावरती किती खुलून दिसेल, किती छान. या दोघींचा ना कधीही जमणार नाही आहे, 36चा आकडा आहे. जेव्हा तीर्था स्वतः एक साडी चूज करते तेव्हा शैलजा तिला समजावते की अगं ब्राईड आहेस ना, मग ब्राईडसारखीच साडी निवड. तेव्हा तीर्था म्हणते की साडी तर सुरुवातीला नेसायची आहे, नंतर तर मला लेहंगाच घालायचा आहे की. तेव्हा आजी समजावते की हो,
थोडा वेळ का असेना पण खूप छान साडी नेसतो. दादा, माझ्या तीर्थासाठी खूप छान अशी साडी काढा. इतक्यातच शौर्य तिथे येतो. आता तीर्थाने 2 साड्या सिलेक्ट केलेल्या असतात. बिचारी ती सुद्धा गोंधळलेलीच असते हा. सोबतच इतकी उत्साही, तिचा आनंद पार शिगेला पोहोचलेला असतो. आणि तीर्था जेव्हा आजीला विचारणार, तिचं लक्ष शौर्यकडे जातं. शौर्य आधीचाच इतका अस्वस्थ असतो, मनातून खचून गेलेला. तीर्था जाऊन त्याला विचारते की दादा, हे बघ ना, मी यातली कोणती साडी नेसू, ही की ही? दादा सांग ना, तू तर माझ्यासोबत शॉपिंगला पण आला नाही आहेस. प्लीज सांग ना. आता ती इतकी हट्टाला पेटते. शौर्य तिला 2-3 वेळा समजावतं, तीर्था हे बघ, मी नंतर बोलतो तुझ्याशी, मी खूपच दमलोय अगं. तीर्था त्याला विचारते की काय रे दादा, तुझ्यासाठी माझा साखरपुडा महत्त्वाचा नाही आहे का? तेव्हा शौर्य तिच्यावरती खेकसतो, रागावतो, नाही आहे माझ्यासाठी महत्त्वाचा. बिचाऱ्या तीर्थाचा चेहराच पडतो. शौर्य तिला समजावतो की सॉरी सॉरी तीर्था, प्लीज प्लीज समजून घे, मी खूप दमलोय अगं. तीर्था त्याला हातही लावू देत नाही. तशीच रागाने येऊन आईजवळ बसते. शौर्याचं वागणं आजीला खटकतं, कारण शौर्यला इतक्या दिवसात इतकं अस्वस्थ झालेलं तिने कधीही पाहिलेलं नव्हतं. आता तीर्था रडतच विचारते की आई, दादासाठी माझा साखरपुडा महत्त्वाचा नाही आहे का? तेव्हा विजया समजावते की तीर्था, अगं दमलाय तो, त्याला तू समजून घे बाळा. तो बोलेल ना नंतर तुझ्याशी, आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं कसं नसेल. आता आजीला कळून चुकतं की नक्कीच या शौर्याचं काहीतरी बिनसलंय. इकडे ऊर्जा इतकी आनंदाने सांगत असते, आई अगं पद्माच्या केसमध्ये खूप महत्त्वाचा पुरावा मला मिळाला आहे. पाटेकरांच्या बंगल्यात गेले आणि तिथे जेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला ना, इतकी खुश झाले ना मी. म्हणजे मला ना त्या फुटेजमध्ये ती 4 मुलं दिसणं अपेक्षित होतं. अगं आई, पण माझा तर जॅकपॉटच लागला की. अगं विक्रांत शिर्केसुद्धा त्या व्हिडिओमध्ये आहे. बोलता बोलता ऊर्जाच्या तोंडून शौर्याचं नाव बाहेर पडतं आणि मग काय, पूर्वाला पुन्हा धक्का बसतो. अगं तो पुरावा पाहिला आणि शौर्य तर गप्पच झाला. पूर्वा विचारते की तो होता तिथे? तेव्हा ऊर्जा सांगते की हो अगं. पण तो का आला होता? ऊर्जा म्हणते की माझ्या बरोबरच आला होता. आणि बरं झालं आई, शौर्य माझ्यासोबत होता ते. अगं मी पंचनामा करण्यासाठी इन्स्पेक्टर हुडवतेकडे गेले ना, तर तो तिथे पाटेकरांच्या बंगल्यातच थांबला होता. तर तो मला सांगत होता की मी गेल्यानंतर त्या हर्षवर्धनचा असिस्टंट PA तो भजन आला होता म्हणे, CCTV आहेत की नाही चेक करायला. म्हणजे त्यांना शौर्य म्हणत होता नक्कीच भनक लागली असणार आहे. पण बरं झालं वेळेत तो पुरावा हुडबुत्तेने पंचनामा करून स्वतःच्या ताब्यात घेतला ते. अगं आई, नंतर आम्ही ना दोघे चहा प्यायला गेलो आणि तिथे सुद्धा बिचारा गप्पच होता अगं. आता पूर्वाला पुन्हा खटकतं, तुम्ही चहा प्यायला गेला होतात? तेव्हा ऊर्जा म्हणते की हो अगं आई, अगं पंचनामा वगैरे झाल्यानंतर इतकं डोकं दुखत होतं की चहा प्यायल्यानंतर बरं वाटलं. ती बाहेर येते आणि सांगते की आई, पद्माच्या केसमध्ये खूप सबळ पुरावा हाती लागलाय. आता या पुराव्यावरती बघ ही केस कशी पालटते ती. अचानकच पूर्वा येऊन तिला ताकीद देते की ऊर्जा, शौर्यला भेटणं बंद कर. ऊर्जा धक्क्याने विचारते की ऊर्जा, शौर्यला भेटणं बंद कर. तेव्हा ऊर्जा विचारते की आई, अगं मी काय बोलते, तू काय बोलते, हे कुठून आलं मध्येच? तेव्हा ती म्हणते की तू ऐकलंयस ना मी काय सांगितलंय ते? धक्क्याने ऊर्जा विचारते की तू अजूनही तिथेच थांबली आहेस? तेव्हा पूर्वा तिला विचारते की का तू एकटी पुरावा आणायला जाऊ शकत नव्हतीस का? बरं गेली ती गेली त्याला घेऊन, मग इकडे तिकडे फिरायची काय गरज होती? आणि पूर्वा तिला विचारते की तू ही एकटी केस हँडल करू शकत नाही आहे का? त्याची मदत घ्यायची काय गरज आहे तुला? अगं आई, पद्माचे केसचं टेन्शन माझ्या डोक्यावरती असताना जर त्या कामात मला कोणी मदत करत असेल तर हरकत काय आहे? अगं तू तर किती आनंदी व्हायला हवं आहेस, मग तू यातून भलते सरते अर्थ का काढतेयस? तेव्हा पूर्वा सांगते, कारण लोकांचं तोंड सुरू व्हायला जास्त वेळ नाही लागणार ऊर्जा, याचीच मला भीती वाटते. हे बघ आई, इथे तुझा माझ्यावरती विश्वास असणं जास्त महत्त्वाचं आहे. लोकांचं काय, मला त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. मी काही केलं काय आणि किंवा नाही केलं काय
लोक बोलायचे ते बोलणारच आहेत. तेव्हा पूर्वा तिला सांगते की अगं पण तू ऐकत का नाही आहेस माझं? नक्की झालंय तरी काय तुला? ऊर्जाही विचारते की आई तुला काय झालंय? आता इथे ऊर्जा वाद नाही वाढवत बसत. ती विचारते की पद्माच्या केसमध्ये मला इतका मोठा महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे आणि तू शौर्याचा विचार करतेस. पण जेव्हा पूर्वा तोंड फिरवते तिच्यापासून तेव्हा मात्र ऊर्जाचं अवसान गळून पडतं. ती सांगते की ठीक आहे आई, फक्त तुला समाधान वाटावं म्हणून इथून पुढे मी नाही भेटणार शौर्याला, आणि ती निघून जाते. इकडे आता बाकीच्यांसमोर नाका नसेना, परंतु आजीसमोर आता शौर्य विक्रांतचा पर्दाफाश करतोच. जेव्हा आजी शौर्यकडे येऊन विचारते की काय झाले शौर्य, शौर्य माफी मागतो. सॉरी आजी, मी तीर्थाची तसं वागायला नको होतं ना. तेव्हा आजी समजावते की शौर्य नक्की तुझं काय बी नसले. तेव्हा शौर्य म्हणतो की आजी काहीही झालं तरी तो साखरपुडा होता कामा नये. तेव्हा आजी समजावते की शौर्य अर्पिताची तुझा साखरपुडा होणारच नाही आहे आणि मी बोलेन ना हर्षवर्धनशी. तेव्हा शौर्य तिला धक्कादायक खुलासा करतो की आजी मी माझ्या साखरपुड्याबद्दल बोलतच नाही आहे, मी तीर्थाच्या साखरपुड्याबद्दल बोलतोय. त्या विक्रांतची तिचा साखरपुडा होऊ द्यायचा नाही आहे. आजी विचारते की पण का शौर्य? तेव्हा शौर्य स्वतः खुलासा करतो, कारण आजी त्या विक्रांतने पद्माला मॉलेस्ट करण्याचा प्रयत्न केलाय. मी स्वतःच्या डोळ्याने व्हिडिओ बघून आलोय. आजीच्या पायाखालची जमीनच हादरते. प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो तिलाही. आजी अशा मुलाशी मला माझ्या बहिणीचं लग्न नाही लावायचं आहे. त्याने पद्माचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः ती व्हिडिओ बघितली आहे आजी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात डॅड त्या विक्रांतच्या बाजूने केस लढत आहेत. डॅडला काहीही माहिती नाही आहे. डॅडला अजूनही असंच वाटतं की तो विक्रांत इनोसंट आहे. पण नाही आहे आजी, एकदाचे आता डॅड आले की मी सगळं काही त्यांना सांगून टाकणार आहे. पण आजी त्याला थांबवते. नाही शौर्य, तू अजिबात असं काहीही करायचं नाही आहेस. पण आता खरा धक्का तर शौर्याला बसतो, कारण जेव्हा आजी समजावते की तू हर्षवर्धनशी बोलायचं नाही, तेव्हा शौर्य विचारतो की पण का आजी? आजी त्याला सांगते की असं झालं तर कधीही हर्षवर्धन पुन्हा तुझं तोंड बघणार नाही. शौर्य धक्क्याने विचारतो की पण असं का? तेव्हा आजी सांगते तू जाऊन हर्षवर्धनला काय सांगणार आहेस की विक्रांत कल्प्रिट आहे म्हणून. हो, मग हर्षवर्धन तुला विचारेल तुला कसं माहिती, मग तू त्या व्हिडिओबद्दल सांगशील. मग हर्षवर्धन तुला तेच विचारेल की तू कसा काय पुरावा शोधलास, तू कसा काय होता तिथे. तेव्हा तू हे सांगणार आहेस की तू ऊर्जासोबत होता, तिची मदत करायला गेला होता. तुझ्या डॅडच्या विरोधात उभी आहे ती, आणि तुझ्या डॅडची केस वीक पडावी यासाठी तू ऊर्जाची मदत करत होतास. हे सत्य ज्या क्षणी कळेल ना, त्या क्षणी हर्षवर्धनची रिॲक्शन काय असेल माहिती नाही आहे तुला. तो तुझं तोंडही बघायला तयार होणार नाही. जो डॅड आत्ता तुझ्यावरती जीव ओवाळून टाकतो, तो तुला पुन्हा स्वतःचा मुलगा सुद्धा मानणार नाही. शौर्यला विश्वासच बसत नाही. तो म्हणतो की नाही, माझे डॅड माझ्याशी असं कधीही वागणार नाही आहेत. तेव्हा आजी समजावते की तुला वाटतं तितकंही सोपं प्रकरण नाही आहे हर्षवर्धन. तुझ्या आजोबांनी माझ्याशी लग्न केलं म्हणून तो अजूनही सरळ तोंडाने माझ्याशी बोलत सुद्धा नाही. शौर्य रागातच विचारतो की आजी असं कसं म्हणू शकतेस तू? अगं माझे डॅड माझ्याशी संबंध तोडतील म्हणून मी माझ्या बहिणीचा बळी जाऊ द्यायचा आहे का? तेव्हा आजी समजावते की शौर्य हे बघ, असं काहीही होऊ देणार नाही आहे मी. तू शांत राहा, जे काय करायचं आहे ते मी बघते. पण तू या विषयावर हर्षवर्धनशी अजिबात बोलणार नाही आहेस. तेव्हा शौर्य मनावर दगड ठेवून निर्णय घेतो की ठीक आहे, नाही बोलणार मी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऊर्जा धावत पळतच पोलीस स्टेशनात येऊन विचारते की तुम्ही मला इतक्या तातडीने का बोलवलं? तेव्हा हुळबुत ते मुद्दामच म्हणतो की तुम्हाला FIR दाखल करायचे. ऊर्जा विचारते की FIR? पण कुणाविरुद्ध? मुद्दामच तो म्हणतो की या मानेविरुद्ध. आता त्याची अशी बोबडी वळते. मी काय केलं साहेब?
हुलबुटे त्याची बरोबर ॲक्टिंग करतो, मुद्दाम त्याला चिडवतो. त्यानंतर तो ऊर्जाला एक महत्त्वाचे व्हिडिओ दाखवतो की त्या दिवशी पद्मावरती त्या चौघांनी कसा अटॅक केला होता. त्यात ऊर्जाला सुद्धा त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. ते व्हिडिओ पाहते आणि ऊर्जाला आणखीन एक सुखद धक्का बसलेला असतो. हुलबुते म्हणतो की मॅडम, अहो याच्यावरती तुमच्यावरती सुद्धा हल्ला झाला, याचे फुटेज आहे बघा. हे असलं व्हिडिओ आपल्याला आधी कधी मिळालं नव्हतं बघा. तेव्हा ऊर्जा म्हणते की हो, अहो पण तुम्हाला व्हिडिओ मिळाली कुठून? हुलबुते म्हणतो की आमचेही काही सोर्सेस असतात हो मॅडम. आता हे दोघेही मिळून हर्षवर्धनचा माने जो आहे त्याला पक्का येड्यात काढतात. ऊर्जा विचारते की पण साहेब, FIR नक्की कोणी करायची आहे, म्हणजे पद्माने की मी? तेव्हा हुलबुते तिला सांगतो की दोघींनीही करून सोडायचे की हो मॅडम. अहो पद्माने सुद्धा करायचं, त्याच्यावरती मी त्याची सही घेतोच, तुम्ही सुद्धा एक करून सोडा की. मुद्दामच आता ऊर्जा कोड्यात बोलते. ती विचारते की पण तुम्ही विक्रांत शिर्केला, जो मुख्य आरोपी आहे, अरेस्ट का करत नाही आहोत? अहो त्याच्या विरोधात आपल्याला असा एक पुरावा मिळाला असता की. म्हणजे बघा किती शातीर आहेत दोघे. बहुतेक या हुलबुटेंना ना आधीच सावध केलं असणार आहे. बहुतेक तो माने विकला गेला आहे याची भनक लागली हुलबुतेला. हुलबुते ऊर्जाला म्हणतो की मॅडम, अहो हे जे पुरावे आहेत ना, त्याच्या जोरावर त्याला अरेस्ट करतो की मी. तेव्हा ऊर्जा विचारते की पण हे रिपोर्ट्स आपल्याला फॉरेन्सिकला पाठवावे लागतील ना? तेव्हा हुलबुटे सुद्धा सांगतो की ते काम मी केव्हाच करून सोडले हो मॅडम, तुम्ही काळजीच करू नका. एकदा ते रिपोर्ट येऊ दे म्हणतो मी. तो विक्रांत शिर्के आणि त्याचे ते पंटर 4 लोक नाही त्यांना जेलमध्ये सडवलो ना, तर नाव नाही लावणार हुलबुटे. तेव्हा ऊर्जा स्वतःहून तयार होते. साहेब, मी FIR करायला तयार आहे. तेव्हा हुलबुते मानेला लगेच ऑर्डर देतो. माने ऊर्जाला विचारतो की त्या दिवशी नक्की काय काय घडलं होतं, ते सगळं सुरुवातीपासून सांगा. ऊर्जा सांगायला सुरुवात करते. ऊर्जा कोर्टाकडे येत असताना पद्मा येऊन तिला कशी धडकली. जेव्हा ती पद्माकडे पाहते तेव्हा तिच्या मागे 4 ते मवाली लागले होते. त्यानंतर त्यांच्यासोबत आता ऊर्जाची हातापाई सुद्धा झाली. पण ऊर्जाला कोंडीत पकडून जेव्हा ऊर्जाला मारहाण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, तो शौर्यने अचानक येऊन उधळून लावला आणि पद्माचा जीव वाचवायचा म्हणून ऊर्जाने तिला मंग्यासोबत पाठवलं. हुलबुटे मनातच विचार करतो, भर कोर्टात अपमान होणं म्हणजे नक्की काय असतं ते कळेल तुला हर्षवर्धनचे हागीरदार. म्हणजे हर्षवर्धनची उलटी गिनती सुरू झाली म्हणायचं. भाग संपतोय, बघूयात पुढे. सर्वच जण नाश्त्यासाठी बसले असताना शौर्य विचारतो की आजी, तुला डॅडशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं ना, तो आठवण करून देतो. आजी आता साखरपुड्याबद्दल बोलणार. इतक्यात अख्खं शिर्के कुटुंब साखरपुड्याचा शगुन घेऊन जहागीरदारांच्याकडे हजर होतं. आणि जेव्हा ते येतात जहागीरदारांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा शिर्के म्हणजेच दिग्विजय सांगतो की आमच्याकडे पद्धत असते शगुन देण्याची. आणि जेव्हा तो विक्रांतला आजीला नमस्कार करायला सांगतो, विक्रांतसारख्या नराधमाला आजी स्वतःचे पायही शिवू देत नाही. ती त्याला स्पष्ट ताकीद देते की थांब, हा साखरपुडा होणार नाही. आजीने असं जाहीर करता शौर्याला सुद्धा आनंदाचा धक्का बसलाय. आजीने शब्द दिल्याप्रमाणे खरंच ती हा साखरपुडा थांबवू शकेल का? आणि मिळालेल्या पुराव्याच्या जोरावरती ऊर्जा केस कशी पालटेल? आता भर कोर्टात या माजोरड्या हर्षवर्धनचा माज कसा जिरतोय ना, पाहणं मनोरंजकच ठरणार.